श्रोते हो नमस्कार. आजच्या विशेष वार्ता कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर स्वाती महाळंक आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सध्या निवडणुकीचं वातावरण तापतंय. नगर परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुका पार पडल्या. आता महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजायला लागलेले आहेत. नव्या वर्षात येत्या 15 जानेवारीला पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबईसह राज्यातल्या 29 पालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारांच्या लगबगीबरोबरच प्रशासनाच्या पातळीवरही तयारी आणि धावपळ सुरू झालेली आपल्याही लक्षात येत असेल. आज याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्याकडे आले आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त माननीय श्रावण हर्डीकर सर. सर नमस्कार. आकाशवाणीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार, धन्यवाद. सर, आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत. मला सर्वप्रथम आपल्याला विचारायला आवडेल की बऱ्याच वर्षांच्या कालावधीनंतर यंदा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, तर एकंदर वातावरण कसं आहे? अनेक वर्षानंतर प्रशासकीय एक 4 वर्षाचा जवळपास कालावधी झालेला आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत आणि त्यामुळे एक उत्साहाचं वातावरण, जे नगरसेवक होते, राजकीय विविध क्षेत्रात काम करणारे आणि जे इच्छुक नगरसेवक आहेत, लोकप्रतिनिधी होऊ इच्छितात, अशा सर्वांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे. कोविड कालावधीमध्ये लोकप्रतिनिधी त्यावेळेला नगरसेवक होते आणि त्यानंतर काही काळात आपल्याला त्या निवडणुका घेता येणं शक्य झालं नसल्यामुळे आता पुन्हा ह्या एका मोठ्या कालखंडानंतर आता निवडणुका होत आहेत आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. उत्साह दिसतो आहे आणि आम्ही पण मोठ्या प्रमाणामध्ये ह्या दरम्यानच्या कालावधीमध्ये जे मतदार जोडले गेलेले आहेत त्यांची संख्या देखील वाढलेली आहे. असे सर्वजण खूप उत्साहात मतदानासाठी बाहेर पडतील हा आम्ही कयास बांधलेला आहे आणि त्यामुळे प्रशासनही सज्ज होत आहे. आपल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कक्षेमध्ये एकंदर किती प्रभाग आहेत किंवा फेररचनेनंतर काही बदल झालेले आहेत का त्यामध्ये? हे बहुप्रभाग पद्धतीनं निवडणूक होणार आहे. त्यामुळे एक महत्वाची गोष्ट जी सगळ्या मतदारांनी नोंद घेतली पाहिजे ती म्हणजे प्रत्येक मतदाराला 4 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. होय. लोकसभा, विधानसभेमध्ये प्रत्येक जण एकच मतदाराला वोट करत असतो, पण इथे बहुप्रभाग असल्यामुळे आमच्या इथे 32 प्रभाग आणि प्रत्येक प्रभागात 4 उमेदवार अशा 128 जागांसाठी हे मतदान होत आहे. बरोबर. आणि त्यामुळे प्रत्येकाला 4 जणांना मतदान करावं लागणार आहे. ही नोंद सर्व मतदारांना घ्यावयाची आहे. मध्यंतरी मतदार याद्यांच्या बद्दलही बऱ्याच चर्चा झाल्या, गडबड गोंधळही झाला. पुनरीक्षणानंतर आपल्या इथे नव्याने तयारही झाल्या याद्या. याच्याविषयी काय म्हणजे सांगाल? जी मतदार यादी राज्य निवडणूक आयोगाच्या मार्फत आम्हाला दिली जाते, एक समजून घ्यायची गोष्ट अशी आहे की आपल्या इथे जी मतदार यादी घेतली जाते ही केंद्रीय निवडणूक आयोगानं तयार केलेली जी मतदार यादी आहे तीच आपण मूळ यादी म्हणून वापरतो. त्यामुळे 1 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध झालेली, ECI मार्फत प्रसिद्ध झालेली यादी आपण राज्य निवडणूक आयोगाने ह्या आमच्या मतदानासाठी मतदार यादी म्हणून घोषित केलेली आहे. मग त्याच्यामध्ये आम्हाला फक्त प्रभागवार मतदारांची रचना करावी लागते. कारण कॉन्स्टिट्युएन्सी ही ज्या वेळेला विधानसभा, लोकसभा मतदान होतं त्यावेळेला त्यांच्या विधानसभा कार्यक्षेत्रानुसार त्याची रचना होत असते, मतदार यादी बनत असते. पण आमची विधानसभामध्ये काही विभागणी होत नाही. आमचे प्रभाग वेगळे आहेत आणि त्यामुळे आमच्या स्तरावरती त्या मूळ यादीला फोडून प्रभागवार त्याच्यामध्ये मतदार याद्या केल्या जातात. रचना करायला हे करत असताना स्थानिक पातळीवरती पडताळणी करून मतदारांनी जे दिलेले ऍड्रेसेस आहेत ते ऍड्रेस नक्की कुठल्या प्रभागात मोडतात याबाबत अनेक वेळेला संदेह निर्माण होत असतो आणि त्याच्या चुका देखील राहतात. मोठ्या प्रमाणामध्ये या चुका राहिल्या असं निदर्शनास आणून दिलं नागरिकांनीच. आम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यावरती ऑब्जेक्शन्स घेतली गेली, सजेशन्स दिली गेली. सुओमोटो देखील काही तक्रारी प्रशासनाच्या वतीनं शोधल्या गेल्या आणि त्याचा शोध घेऊन आता बऱ्याच अंशी क्लीन झालेली, स्वच्छ झालेली ही मतदार यादी आता अंतिमतः आपण घोषित केलेली आहे.
दुबार मतदारांचा देखील एक प्रश्न समोर आलेला आहे. होय होय अनेक मतदारांची दुबार नावं या मतदार यादीत आढळतात, पण ते खरोखर दुबार आहेत का एकाच नावाचे दोन व्यक्ती आहेत याचा बर बर प्रत्यक्ष शोध घेतल्याशिवाय आपण कुठल्याही नागरिकाला मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवू शकत नाही. म्हणून 100% व्हेरिफिकेशनची कारवाई देखील प्रशासनाच्या वतीनं सुरू आहे. सुमारे 92,000 दुबार सकृतदर्शनी दुबार नावं आम्हाला आढळून आली होती आणि तशी सूची आम्हाला राज्य निवडणूक आयोगानं उपलब्ध करून दिली होती. त्या सर्व नावांचा शोध घेण्याची कारवाई सुरू आहे. त्यामुळे अंतिम ज्या वेळेला प्रभाग रचना होऊन केंद्रनिहाय मतदार याद्या तयार होतील त्यावेळेपर्यंत हे व्हेरिफिकेशन चालत राहील आणि नागरिकांकडनं ज्यांची नावं दुबार आढळतील त्यांच्याकडे पोहोचून त्यांना विचारण्यात येईल की ते कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत आणि त्याची नोंद मतदार यादीत घेतली जाईल. ही कारवाई आता सध्या सुरू आहे. म्हणजे तुमच्या प्रशासकीय पातळीवरती खूपच गडबड ह्या सगळ्याची चालू असणार. हो, सगळे बीएलओ जे आहेत आमचे ते खूप फील्डवरती चांगलं काम करत आहेत. त्यांच्या सोबत आमचे पर्यवेक्षकीय यंत्रणा आहे, त्याचे आमचे सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्त हे सगळेजण सध्या ही मतदार यादी स्वच्छ करण्यामध्ये आणि कुठल्याही नागरिकाला आपल्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहावं लागणार नाही याच्यासाठी खबरदारी घेत आहेत. तरी काही चुका ज्या मूळ मतदार यादीमधल्या राहिलेल्या आहेत त्या मात्र आम्हाला आमच्या स्तरावर दुरुस्त करता येणं शक्य नसल्यामुळे जेवढे आमच्या क्षमतेमध्ये शक्य आहे तेवढे आम्ही प्रयत्न करतो आहोत. या राहिलेल्या चुका म्हणजे कुठल्या कशा पद्धतीच्या? काही ज्या मूळ जे मी म्हटलं तसं ईसीआयच्या मतदार यादीमध्ये जर एखाद्या मतदाराचं नाव या हद्दीच्या बाहेर राहिलं असेल किंवा अन्य मतदार यादीमध्ये जे आमच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दी क्षेत्राबाहेर गेलेलं असेल काही कारणानं तर ते मात्र आता इथे दाखल करून घेता येत नाही. आता यावेळेच्या निवडणूक म्हणजे ईव्हीएम पाहिजे का व्हीव्हीपॅट वरती या होणार नाहीयेत, ईव्हीएम वरती होणार आहेत. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन इथे आहे. व्हीव्हीपॅट मात्र राज्य निवडणूक आयोगाच्या मशीन सोबत नाहीये. त्यामुळे ईव्हीएम यंत्रांचा वापर होतो आहे. व्हीव्हीपॅटचा वापर जो आपण लोकसभा विधानसभेसाठी करत होतो तो अजूनही राज्य निवडणूक आयोगासाठीच्या मशीन्स सोबत नाहीये. मग ह्या दृष्टीने लोकांमध्ये जागृती करण्यासाठी काही प्रयत्न आपण केलेले आहेत? खूप चांगला प्रश्न आहे हा, कारण मतदारांना प्रत्येक म्हणजे आपल्या निवडणुकीमध्ये एका उमेदवाराला मत देण्याची सवय असते. होय. इथे ही निवडणूक वेगळी अशासाठी आहे की सगळ्यांना बहुसदस्यीय प्रभाग असल्यामुळे 4 मतं टाकायची द्यावी लागणार आहे आणि ती ईव्हीएम जी आहेत ती एकाच कंट्रोल युनिटवरती 4-3 प्रभाग आपल्याला त्याच्यामध्ये निवडायचे असल्यामुळे ती बॅलेट युनिटची संख्या थोडी वाढते. होय. कारण प्रत्येक प्रभागातल्या उपप्रभागामध्ये देखील जर अधिक उमेदवार कॉन्टेस्ट करत असतील, प्रत्येकाचा प्रभागाचं एक रंगाप्रमाणे आम्ही ती मतपत्रिका एका मागोमाग एक लावतो आणि प्रत्येक कलरमध्ये त्यांना एक बटन दाबावं लागतं. त्यामुळे आम्ही ही माहिती सगळ्या नागरिकांना व्हावी याकरिता आम्ही खूप मोठा स्वीप कार्यक्रम ज्याला म्हणतो आपण, जनसंवाद, लोकांना माहिती देण्याचा आयसीचा कार्यक्रम आम्ही घेत आहोत. त्याच्यासाठी रीळ आणि व्हिडिओ बनवून नागरिकांना आधी माहिती देण्यात येणार आहे की कशा पद्धतीनं हे मतदान केलं जातं. त्याच्यासाठी आम्ही एक फिरती वाहनं ठेवणार आहोत की ज्याच्यावरती डेमो मशीन्स असणार आहेत की भागात वेगवेगळ्या प्रभागात जाऊन कार्यक्षेत्रात जाऊन ज्यांना स्वतः टेस्ट मतदान करून बघायचं असेल तर तशी व्यवस्था देखील आम्ही फिरत्या वाहनांच्या द्वारे डिस्प्लेसच्या द्वारे आम्ही नागरिकांमध्ये करणार आहोत. गेल्या काही काळ आपल्याकडे हे एक म्हणजे नव्याने चांगली प्रथा हे आलेली आहे की मतदान केंद्र पण सुसज्ज ठेवायची, म्हणजे लोकांना तिथे जावंसं वाटावं, मतदान करावंसं वाटावं किंवा गर्दी असेल तर रांगेत उभं राहतानाही त्रास होऊ नये या दृष्टीने काही सुविधा तिथे निर्माण करणं किंवा चांगल्या पद्धतीने त्याची रचना करणं असा हे एक ट्रेंड गेल्या काही वर्षात आहे आपल्याकडे आलेला. तर या दृष्टीने आपण पिंपरी चिंचवड पालिकेमध्ये काय उपाययोजना केलेल्या आहेत किंवा काय विचार केलेला आहे त्याबद्दल? शहरी मतदारांच्या बाबतीत जर आपण त्यांच्या थोडासा मानसिकतेचा विचार केला तर शहरी मतदार हे फार काळ मतदानासाठी रांगेत उभे राहू इच्छित नाहीत. त्यामुळे
आपल्याला शहरामध्ये जर मतदानाचा टक्का वाढवायचा असेल तर आपल्याला मतदान केंद्रावरती अटॅच केलेल्या मतदारांची संख्या कमी करावी लागेल आणि या हेतूनं यावेळेला 1100 वरून 800 ते 900 मतदारांच्या मागे एक केंद्र निर्माण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे जवळपास 1450 केंद्र जी विधानसभेसाठी लोकसभेसाठी पिंपरी चिंचवड क्षेत्रामध्ये होती ती संख्या वाढवून आम्ही आता 2067 इतकी मतदान केंद्र यावेळेला सज्ज करत आहोत आणि ही मोठी वाढ आहे. जवळपास 600-700 केंद्र आम्ही वाढवत आहोत. त्याचा चॅलेंज वेगळा आहे कारण आम्हाला तेवढा अतिरिक्त स्टाफ प्रत्येक मतदान केंद्रावरती डेप्यूट करावा लागणार आहे. पण शेवटी हा आपला लोकशाहीचा उत्सव आहे आणि ह्या उत्सवात प्रत्येक मतदाराला नागरिकाला सहभागी होता यावं. आपलं मत तिथे निर्भीडपणे कुठल्याही भयाचं किंवा कुठल्याही प्रभावाच्या खाली न राहता त्याला आपलं मत तिकडे निर्धोकपणे देता यावं अशी संरचना निर्माण करणं हे प्रशासनाचं कर्तव्य आहे. याकरिता आम्ही मतदान केंद्र वाढवली आहेत जेणेकरून गर्दी प्रति केंद्रावरती कमी होईल आणि सर्व केंद्र ही सर्व सोयींनी तिकडे तशी व्यवस्था आम्ही करतच आहोत. काही मॉडेल मतदान केंद्र आम्ही तिथे निर्माण करणार आहोत. तिथे काही चांगल्या थीम्स असतील. पिंक बूथ म्हणजे सर्व महिला कर्मचाऱ्यांनी मॅन केलेल्या देखील काही केंद्र असतील. मध्ये एक विचारते आपल्याला फक्त की वृद्ध आणि दिव्यांग मतदार ह्यांच्यासाठी काही विशेष सुविधा आहेत का या मतदान केंद्रांमध्ये केलेल्या? आपल्या इथे प्रत्येक मतदान केंद्रावरती दिव्यांगांसाठी आणि वृद्ध मतदारांना पोचण्यासाठी रॅम्प असतो. तिथे व्हीलचेअरची सुविधा देखील आपण प्रत्येक मतदान केंद्रावरती ठेवतो. अनफॉर्च्युनेटली आम्हाला सगळीच्या सगळी मतदान केंद्र ग्राउंड फ्लोअरवरती घेणं शक्य होत नाही कारण आपल्याकडे तेवढ्या पब्लिक बिल्डिंग्सचीच कमतरता आहे किंवा तेवढ्या खोल्या आपल्याला ग्राउंड फ्लोअरवरती प्राप्त होत नाहीत. त्यामुळे काही अपवादात्मक स्थितीमध्ये पहिल्या माळ्यावरती देखील आपली मतदान केंद्र आहेत. काही ठिकाणी लिफ्ट असेल पण ज्या ठिकाणी लिफ्ट नाही त्या ठिकाणी आम्ही व्हॉलेंटियर्सच्या माध्यमातून आपण वृद्ध आणि दिव्यांग मतदारांना वरच्या माळ्यावरती घेऊन जाण्याची व्यवस्था पालिकेच्या वतीनं ठेवत आहोत. अरे वा. मतदानाची टक्केवारी ही सुद्धा एक चिंतेचीच बाब असते तसं म्हटलं तर ती वाढावी ह्या दृष्टीने काही उपक्रम किंवा जनजागृतीसाठी काही पावलं उचललेली आहेत का आपण महापालिकेतर्फे? मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे स्वीप ऍक्टिव्हिटीज मोठ्या प्रमाणात आम्ही करणार आहोत. एकतर मतदान कसं करावं हे सांगण्यासाठी काही आयसी आम्ही करतो आहोत पण मतदानाचा हक्क सगळ्या नागरिकांनी बजावावा ह्याकरिता आम्ही जनजागृती करत आहोत. एकतर 15 जानेवारी हा दिवस मतदानाचा दिवस आहे आणि त्याची माहिती सर्वांना होणं अपेक्षित आहे. प्रत्येकाला मतदान कुठल्या केंद्रावर करायचं हे कळावं याकरिता आम्ही सर्च फॅसिलिटी देखील प्रत्येकाच्या वोटर आयडी नुसार नावानुसार त्यांना सर्च फॅसिलिटी उपलब्ध करून देणार आहोत की जेणेकरून त्यांना आपल्या मतदान केंद्र आपलं नाव मतदार यादीत आहे किंवा नाही हे शोधता येईल. त्याच्यासाठी आपण मग वोटर स्लिप्स डिस्ट्रीब्यूट करतो. वोटर स्लिप आमच्या यंत्रणेमार्फत डिस्ट्रीब्यूट होतात की जेणेकरून त्यांना अंतिमता कळू शकतं की आपल्याला मतदान कुठे करायचं आहे. आणि मी आधी सांगितलं तसं की प्रत्येक मतदान केंद्रावरती मतदारांची संख्या कमी केल्यामुळे ह्यावेळेला गर्दी कमी असणार आहे. त्यामुळे नागरिकांना एक संधी अशी आहे की फार वेळ लाईनमध्ये ताटकळत राहावं लागू नये याकरिता आम्ही प्रयत्नशील आहोत. यासोबतच खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे आपले इन्फ्लुएन्सर कॅम्पेन असेल, रील्स असतील किंवा काही जे चांगले फेमस अभिनेते अभिनेत्री आहेत त्यांच्या माध्यमातून ब्रँड अँबॅसिडर्स आम्ही त्यांना नियुक्त करून लोकांना मतदानाचं आवाहन आम्ही करत आहोत. एक बराच कालावधी महानगरपालिका निवडणुका झालेल्या नाहीयेत त्यामुळे जो युथ इकडचा आहे ज्यांना स्थानिक राजकारणामध्ये रस तर असतोच पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांना स्थानिक सुधारणा व्हाव्यात ही त्यांच्यामध्ये एक उमेद असते. त्यांना खूप त्याची अपेक्षा असते आणि त्यांच्यासाठी हा पहिला अनुभव राहणार आहे की ते स्थानिक लोकप्रतिनिधी स्वतःच्या मतानं निवडून देणार आहेत. आणि त्यामुळे माझं आवाहन त्यांना देखील राहणार आहे की त्यांनी मोठ्या संख्येनं मतदानासाठी उपस्थित राहावं आणि या मतदानाचा हक्क बजावून आपलं लोकशाहीमधलं स्वतःचं कर्तव्य करावं. म्हणजे समाज माध्यमांचा पण खूप चांगला उपयोग आपण केलेला आहे या सगळ्यासाठी. ते श्रोते हो,
आयुक्त श्रावण हर्डीकर सरांनी आगामी पालिका निवडणुकांसाठी काय काय तयारी प्रशासनातर्फे करण्यात येते आहे याची सविस्तर माहिती आपल्याला दिली. आता आपल्याला सुविधा मिळाव्यात, आपले प्रश्न सुटावेत, यासाठी आपणच सजग होण्याची गरज आहे. त्यामुळे जागृत व्हा आणि सजगपणे मतदान अवश्य करा, असं आपल्या सर्वांना आम्ही आवाहन करतो आहोत. सर, आज आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांशी खूप मनमोकळा संवाद साधलात, सगळी माहिती दिलीत आणि त्यांनाही मतदान त्यांना करावंसं वाटावं या दृष्टीने उद्युक्त केलं. याबद्दल आपले आकाशवाणीच्या वतीने मनापासून आभार मानते. नमस्कार. नमस्कार.